महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व रमाबाई महिला मंडळ वावंजे आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती पनवेल तालुका अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी आठवले गट विजय पवार व बंधू अजय पवार यांच्या माध्यमातून दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 वाजता तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं। संध्याकाळी 6 वाजता शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आलं। संध्याकाळी 7 वाजता रवींद्र जाधव प्रस्तुत भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम गाथा माझ्या बुद्ध भीमाची या भीम गीत कार्यक्रमाचा नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला। यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस RPI सुरेश वारशिंगे, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, नगरसेवक नितीन पाटील, पॅराडाइज ग्रुप जितूभाई रावलानी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील, वावंजे सरपंच DB म्हात्रे, ओवे ग्रामपंचायत सदस्य कैलास म्हात्रे, संतोष म्हात्रे, मिथलेश प्रकाश खैरे ग्रामपंचायत सदस्य व प्रभारी मान्यवर मोहनीश गायकवाड, मोहन गायकवाड प्रवक्ते रायगड जिल्हा, प्रभू जाधव कार्याध्यक्ष रायगड जिल्हा, शाहबाज पटेल राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष, निखिल सोनवणे उद्योजक व वावंजे गावचे RPI चे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत माता की। आज आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकारी या ठिकाणी विजय पवार यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय RPI चे बारशिंगेजी, या ठिकाणी उपस्थित असणारे रुपेश धुमाळ, नितीनभाई पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे सुनील गोवारी, मंचावर उपस्थित असणारे आणि समोर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित सहकारी, सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं विजय पवार आणि त्याद्वारा रमाई महिला मंडळाच्या माध्यमातून जे सातत्यानं वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन हे या वावंजे गावात आणि या सगळ्या परिसरात करण्यात येत आहे, त्याबद्दल विजयभाई तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज एकाच वेळेला देशात आणि जगात सगळीकडे साजरी होते। बाबासाहेबांचा अभिमान तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे, कारण बाबासाहेबांच्या मुळे आज कितीतरी कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलेलं आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून आज भीम गीतांचा नजराणा आपल्या सर्वांसमोर या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होतोय। बाबासाहेबांच्या जीवनातील वैशिष्ट्य आणि बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या जीवनावरती केलेला परिणाम हा या गीतांच्या माध्यमातून व्यक्त होतो आणि म्हणूनच या अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी पुन्हा एकदा विजयभाई तुमचं, तुमच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम सातत्यानं तुमच्या माध्यमातून होत राहत अशा शुभेच्छा या ठिकाणी देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत। ह्या वर्षीचं आम्ही नियोजन आखलेलं आहे। आणखी याच्यामध्ये आम्ही रमाई महिला मंडळ जर आणि आम्हाला आणखी काही याच्यामध्ये करता आलं, कार्यक्रम वाढवता आलं तर आम्ही नक्कीच आमचे आयोजक विजय पवार यांच्याशी संवाद घेऊ, यांचा सल्ला घेऊ आणि आणखी चांगल्या पद्धतीने
जर आम्हाला एखादा शिबिर राबवण्यात आला तर आम्ही शिबिर राबवण्याचा पण कार्यक्रम करू. तुमच्या सर्वांना जय भीम. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती रमाई महिला मंडळ आणि विजय पवार यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे थाटामाटाने उत्साहाने साजरी झाली. या जयंतीमध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांचाही छानपैकी सत्कार समारंभ झालेला आहे. तसेच शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम पण उपस्थित होत्या आणि आमचे ग्रामस्थ आणि आमचे बौद्ध नागरिक पाहुणे सगळे व्यवस्थितपणे येथे उपस्थिती दाखवून आपल्याला चांगल्यापणे प्रतिसाद दिलेला आहे. आणि शालेय मुलांच्या शैक्षणिक वस्तू वाटपमध्ये तर खूपच आनंद मोठा वाटला, कारण की ती कार्यक्रम चालू व्हायच्या आधी इथे येऊन बसले आणि तो उत्साह त्यांनी जो दाखवला तो शेवटपर्यंत दाखवला. आणि दरवर्षीप्रमाणे आमचा हा कार्यक्रम थाटामाटात होतोच आणि सकाळपासून जो नियोजन आखलेला होता त्या नियोजनाचं शेड्यूलप्रमाणे चांगलं प्रत्येक टायमिंगचा कार्यक्रम हा व्यवस्थितपणे पार पाडलेला आहे. तर माझ्या रमाई मंडळाकडून इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ग्रामस्थ तसेच माझ्या रमाई महिला मंडळ सदस्य पदाधिकारी जे कोणी असतील इथे उपस्थित त्यांचं मी माझ्याकडून आभार मानते. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.